मित्र हो, आपण नवीन बिझनेस आयडिया संदर्भात माहिती बघत आहोत. त्याच्यात आज आपण पाहत आहोत की रिसेलर वेब होस्टिंगपासून आपण आपली अर्निंग कशी वाढवू शकतो, आपले इन्कम कसं वाढवू शकतो. अर्निंग करण्याचं नवीन साधन आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये आज पाहणार आहोत की रिसेलर वेब होस्टिंग काय आहे, त्याच्यातून आपण आपली कशी कमाई करू शकतो, त्याचं सेटअप आपण कसं करू शकतो, त्याचप्रमाणे त्याचे बिलिंग्स किंवा सॉफ्टवेअर काय रिक्वायरमेंट्स असतात रिसेलरिंग होस्टिंग करण्यासाठी. तर हे आपण ह्या सर्वांची माहिती आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. रिसेलर होस्टिंग हा ग्रोथमध्ये असलेला बिझनेस आहे, जो वर्षानुवर्षी चांगले प्रॉफिट कमवून देणार आहे. तर अशा एका बिझनेसची आणि आपण त्याच्यातून आपली इन्कम, आपलं प्रॉफिट कसं वाढवू शकतो त्या संदर्भातली आज माहिती बघणार आहोत. तर चला पाहूया की रिसेलर वेब होस्टिंगमधून आपण आपली कसली अर्निंग वाढवू शकतो. मित्र हो, डिजिटल मार्केटिंगचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डिजिफंडो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्र हो, पहिल्यांदा समजून घ्या की रिसेलर होस्टिंग म्हणजे काय. की तुम्हाला अशी एक फॅसिलिटी दिली जाते की तुम्ही स्वतःचे वेब होस्टिंग पॅकेजेस क्रिएट करू शकता आणि तुम्ही तुमच्या कस्टमरला विकू शकता किंवा एखाद्या नवीन कस्टमरला तुम्ही विकू शकता आणि त्याच्यातून तुम्ही पैसे कमवू शकता. तुम्ही तुमचं स्वतःचं नाव त्याच्यात वापरू शकता, म्हणजे तुम्ही रिब्रँडिंग करू शकता आणि रिसेलिंग करता. त्याच्यामध्ये तुमचं नाव असतं. ज्या वेब होस्टिंगकडून तुम्ही घेतलेलं आहे त्यांचे काही डिटेल्स कस्टमरला कळत नाही, जे डिटेल्स ते कळतात ते तुमचेच कळतात आणि याच्यातून तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. म्हणजे उदाहरणार्थ जर समजायचं असेल की एक अपार्टमेंट आहे, ते अपार्टमेंट तुम्ही भाड्याने घेता आणि त्याच्यातले काय स्पेस तुम्ही रेंट आउट पुढे करता, तर ते आहे रिसेलरिंग होस्टिंग. तर रिसेलरिंग होस्टिंगमध्ये काय तुम्हाला मिळतं, तर मेन आहे की हार्ड ड्राईव्हचा स्पेस मिळतो, ज्याला आपण डिस्क स्पेस म्हणतो, बँडविड्थ मिळते. त्याच्यानंतर तुम्ही डोमेन्स वगैरे अशा फॅसिलिटीज पण देऊन कस्टमरला तुम्ही त्याच्यातून पैसे कमवू शकताय. मित्र हो, वेब होस्टिंग निर्माण करण्यासाठी खूप खर्च लागतो, पण सोपी पद्धत जर असेल आणि आपल्याला जर प्रॉफिटच कमवायचं असेल तर रिसेलरिंग होस्टिंग हा सगळ्यात इझी टू स्टार्ट म्हणू शकतो आणि खूप कमी पैशामध्ये, काही हजारो रुपयामध्ये आपण हा बिझनेस चालू करू शकतो आणि आपली इन्कम आपण याच्यातून वाढवू शकतो. तर मित्र हो, चला पाहूया की रिसेलर होस्टिंगचं आपण कोणकोणती माहिती आहे आणि हा बिझनेस आपण कसा करू शकतो. तर मित्र हो, पहिल्यांदा समजून घ्या की का वेब होस्टिंग बिझनेस हा करावा. तर एक आहे की एक्स्ट्रा इन्कम तुम्ही कमवू शकता तुमच्या एक्झिस्टिंग बिझनेसमधून. दुसरं आहे जे आहे की क्रॉस सेलिंग करू शकता. तुमचं जर एक्झिस्टिंग वेब डिझायनिंग किंवा वेबसाईटचे रिलेटेड एखादं काम असेल तर तुम्ही क्रॉस सेलिंग करू शकता याच्यामधून. तिसरं आहे की एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की वेब होस्टिंग कोणीही परचेस करत असेल तर त्याला पहिल्यांदा पैसे पे करावे लागतात आणि मग त्याच्यानंतरच तो कस्टमर वेब होस्टिंग परचेस करू शकतो. हा एक चांगला बेनिफिट आहे, कारण सर्व्हिसेस चालू व्हायच्या अगोदरच तुम्हाला त्याचे पैसे मिळत असतात. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर आहे रिक्रुगन पेमेंट. रिक्रुगन पेमेंट म्हणजे मंथ वेब होस्टिंग ही रिन्यू करायला लागते किंवा वर्षानं रिन्यू करायला लागते. त्यामुळे तुम्हाला रिक्रुगन पेमेंट मिळू शकतं. कस्टमरला चांगली सर्व्हिस भेटली तर तो जाणार नाही. त्याच्यानंतर आहे की तुम्हाला जर हा रिसेल बिझनेस एंटायरली सेल करायचा असेल, तुमचे चांगले क्लायंट झालेले आहेत आणि ते जे रिसेलर अकाउंट आहे तुम्ही सेल पण करू शकता. त्यामुळे तो एक फायदा आहे याच्यामध्ये. त्यानंतर आहे की ही इंडस्ट्री जी आहे होस्टिंगची, वेब होस्टिंग ही ग्रोथ इंडस्ट्री आहे. तुम्ही वर्षानुवर्ष बघता की याच्यात ग्रोथच होत आहे. त्यामुळं हे एक चांगला पॉईंट आहे की ग्रोथ इंडस्ट्री असल्यामुळे याच्यात इन्व्हेस्टमेंट जर केली तर आपल्याला त्याच्यातून ग्रोथ होऊ शकते. त्यानंतर मित्र आपण समजूया की याच्यापासून आपण पैसे कसे कमवू शकतो. पहिले तर आहे की वेब होस्टिंग बरोबर आपण डोमेन विकून पैसे मिळवू शकतो. SSL सर्टिफिकेट्स लागतात डोमेनसाठी, ते आपण विकू शकतो याच्यामार्फत. तो आपल्याला आणखी एक फायदा आहे. ईमेल्स लागतात लोकांना, तर ईमेल्स आपण विकू शकतो त्याच्याबरोबर. अपग्रेडिंग म्हणजे एखादं छोटं प्लॅन जर कस्टमर घेतलं असेल आणि त्याची रिक्वायरमेंट जर वाढली असेल तर त्याला प्लॅन अपग्रेडिंग जे म्हणतो आपण, होस्टिंगचे प्लॅन अपग्रेड करू शकतो आणि त्याच्यातून तो आपण कमवू शकतो. बंडल सर्व्हिसेस म्हणजे जर कोणी वेब डिझायनिंग असेल आणि होस्टिंग असेल, तुम्ही वेब डिझायनिंग करत असाल आणि होस्टिंग असेल तर अशी बंडल सर्व्हिसेस तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यातून तुम्ही कमवू शकता.
डिजिटल मार्केटिंगमध्ये सोशल मीडिया मार्केटिंग असेल, SEO मार्केटिंग असेल, तर अशामध्ये तुम्ही वेबसाईट जर देत असाल किंवा देत जरी नसाल तर तुम्ही त्याच्याबरोबर होस्टिंग देऊ शकता आणि त्याच्यातून तुम्ही कमवू शकता. त्यानंतर आहे की इन्स्टॉलेशन ऑफ वर्डप्रेस. तुम्ही इन्स्टॉलेशन वर्डप्रेस वगैरे असे जे सॉफ्टवेअर आहेत ते सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करून देऊ शकता. वेबसाईट बॅकअप्स असतात त्याच्यामधून तुम्ही पैसे कमवू शकता. तर ह्या मेन पॉईंट आहेत वेब होस्टिंग बरोबर तुम्हाला हे ॲडिशनल इन्कम करून देतात आणि त्याच्यातून जास्त कमाई होते. तर आता मित्र पाहूया की आपण कोणते स्टेप्स असतात जे वेब होस्टिंग रिसेलर आपण बनवू शकतो. तर पहिली आहे की तुमच्याकडे वेबसाईट असावं लागते, कारण त्या वेबसाईटवरतीच तुम्ही प्रमोशन किंवा तुमची वेब होस्टिंग सेटअप करू शकता. त्यानंतर आहे की होस्टिंग रिसेलर अकाउंट. जे वेब होस्टिंग कंपनी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला रिसेलर अकाउंट विकत घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर आहे की कंट्रोल पॅनल्स असायला पाहिजे त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळे कस्टमर त्याच्यात लॉग इन करू शकेल. त्यानंतर आहे कस्टमर सपोर्ट डेस्क. म्हणजे तुम्ही एकटे जरी असाल तर तुम्ही कस्टमर सपोर्टसाठी तुम्हाला ते इन्फॉर्मेशन हवी पाहिजे असणार आहे आणि तुमचा जर बिझनेस वाढला तर तुम्ही कस्टमर सपोर्टसुद्धा घेऊ शकता. त्यानंतर आहे पेमेंट गेटवे तुम्हाला लागेल. तर ह्या स्टेप्स तुम्हाला लागतील ज्याच्यामध्ये पेमेंट गेटवे पण तुम्हाला गरजेचं आहे. मित्र समजून घ्या की वेब होस्टिंगमधल्या टर्म्स काय आहेत. पहिली तर टर्म्स आहे की बँडविथ. बँडविथ म्हणजे सर्व्हरपासून ब्राउझरपर्यंत जे डाटा ट्रान्सफर होतं त्याला बँडविथ असं म्हणतात, ज्याच्यातून आपल्याला वेबसाईट दिसत असते. त्यानंतर आहे डिस्क स्पेस. म्हणजे ज्याच्यात वेबसाईटच्या फाईल सेव्ह केल्या जातात त्याला डिस्क स्पेस असं म्हणतात. त्यानंतर आहे अपटाईम. किती वेळ वेबसाईट लाईव्ह असते आणि लाईव्ह लोकांना दिसते तो असतो अपटाईम. SSL सर्टिफिकेट वेबसाईट सिक्युअर होण्यासाठी वापरलं जातं. डेडिकेटेड IP SSL सर्टिफिकेटसाठी सुद्धा वापरला जातो. डेडिकेटेड IP असणं गरजेचं असतं. त्यानंतर आहे की ॲड ऑन डोमेन्स. म्हणजे मल्टिपल डोमेन्स आपण म्हणू शकतो. एखाद्या वेब होस्टिंगमध्ये आपण किती डोमेन्स ॲड करू शकतो ते ॲड ऑन डोमेनमध्ये असतं. त्यानंतर आहे पार्ट डोमेन. पार्ट डोमेन म्हणजे एखाद्यानं .com डोमेन घेतलेला आहे पण त्याने .net पण डोमेन घेतलेलं आहे, पण .netवरती कोणतीही वेबसाईट नाही आहे, पण त्याच्यावर कोणी जर .net टाईप केलं तर ते .com डोमेनवरती रिडायरेक्ट होत असेल तर असे पार्ट डोमेन पण असतात. तर आपण समजून घ्या की का रिसेलर होस्टिंग अकाउंट आपण म्हणजे रिसेलिंग का करायची. तर पहिली गोष्ट आहे की लो कॉस्ट एंट्री. म्हणजे ह्याच्यात पैसे खूप कमी लागतात. तुम्ही काही हजारो रुपीजमध्येच ही रिसेलर होस्टिंग चालू करू शकता. नो टेक्निकल एक्सपर्टीज इज रिक्वायर्ड. म्हणजे तुम्ही समजू शकता की तुम्हाला टेक्निकली एक्सपर्टीज ह्याच्यामध्ये असणं गरजेचं नाही आहे, कारण वेब होस्टिंग जी कंपनी ज्यांच्याकडून तुम्ही रिसेलर होस्टिंग घेता तर ते तुम्हाला सगळे सेटअप देतात, त्यामुळे तुम्हाला टेक्निकल एक्सपर्टीजची काही गरज लागत नाही. त्यानंतर आहे की सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. कारण पेमेंट सिस्टीम हे ॲटोमॅटिक हँडल केल्या जातात, त्यामुळे तुम्हाला सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटिव्हची पण काही जास्त गरज लागत नाही. त्यानंतर आहे की तुम्हाला जे वेब होस्टिंगसाठी काही लायसन्सेस लागतात ते तुम्हाला परचेस करण्याची गरज नाही आहे, कारण वेब होस्टिंग कंपनीज ते सगळे लायसन्सेस त्यांच्याकडे असतात. तुम्ही फक्त रिसेलर असल्यामुळे तुम्ही ते तुम्हाला परचेस करण्याची काही गरज लागत नाही. एक रिसेलर कंपनी जी वेब होस्टिंग कंपनी आहे ती आपण कशी चूज करायची किंवा कशी निवडायची हे आपण आता पाहतो आहे. तर पहिली तर गोष्ट त्याच्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 24 तास आणि 365 डे कस्टमर सपोर्ट असला पाहिजे. कारण तुमच्या कस्टमरला एखादा इश्यू आला तर जी वेब होस्टिंग कंपनी आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुम्हाला 24 तास सपोर्ट असणं गरजेचं आहे. तर हे महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कस्टमर सपोर्ट हा 24 तास आणि 365 दिवस असला पाहिजे. दुसरे आहे की वन क्लिक स्क्रिप्ट इन्स्टॉलेशन. जसे वर्डप्रेस एका क्लिकमध्ये इन्स्टॉल करू शकता अशी फॅसिलिटी असलं पाहिजे, किंवा जुमाला आहे, ओपन कार्ट आहे, असे जे सॉफ्टवेअर्स असतात त्या स्क्रिप्ट इन्स्टॉल करू शकतात कस्टमर, अशी फॅसिलिटी असणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात जास्त वेबसाईट वर्डप्रेसवर बनतात आणि अशांना तुम्ही जर वन क्लिक स्क्रिप्ट इन्स्टॉलेशन असेल तर ते तुम्हाला फायदेशीर होऊन जातं. बॅकअप ऑप्शन असावं लागतं मित्र हो. बॅकअप करता आला पाहिजे. इम्पॉर्टंट गोष्ट आहे की बॅकअप ऑप्शन असणं गरजेचं आहे. अप टू डेट सॉफ्टवेअर मित्र हो. सॉफ्टवेअरचे जे PHP व्हर्जन्स वगैरे असतात असे सॉफ्टवेअर अपडेट असलेली रिसेलर कंपनी असेल तर बरं पडतं, कारण त्यावेळेला हे जे सॉफ्टवेअर्स किंवा स्क्रिप्ट्स असतात वर्डप्रेससारख्या त्या चांगल्या प्रकारे रन होतात. त्यानंतर मित्र हो की क्लायंटसाठी कंट्रोल पॅनल पाहिजे, म्हणजे जे त्यात क्लायंट आपल्या वेबसाईटच्या
च्या फाईल्स वगैरे ॲड करू शकेल, तो कंट्रोल करू शकेल सर्व गोष्टी. तसं क्लायंटचं कंट्रोल पॅनल असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे WHMCS इंटिग्रेशन्स. हे जे सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये बिलिंग तुमचं ॲटोमॅटेड वगैरे सगळं होतं, तर हे सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे की डोमेन रजिस्ट्रेशनची फॅसिलिटी असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे की व्हाईट लेबल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की व्हाईट लेबल म्हणजे वेब होस्टिंगनं तुम्हाला व्हाईट लेबल दिलं पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव टाकू शकता, स्वतःचे नेम सर्व्हर ठेवू शकता आणि स्वतःची बिलिंग करू शकता. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की व्हाईट लेबल असणं गरजेचं आहे. व्हाईट लेबल नसेल तर त्या रिसेलर आपण करण्यात काय अर्थ राहत नाही, कारण त्याच्यामुळे आपला नाव येणं गरजेचं आहे. तर आता मित्रांनो समजून घ्या की मार्केटिंग कसं करायचं हे वेब होस्टिंग बिझनेसची. याच्याकडून आपल्याला बिझनेस जनरेट होईल आणि आपलं प्रॉफिट होईल. तर पहिलं आहे की तुम्ही क्रॉस सेलिंग करू शकता. क्रॉस सेलिंग हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, कारण क्रॉस सेलिंग केलं तर लवकर सेल होण्याची चान्सेस असतात. असे क्लायंट्स तुम्हाला लवकर मिळतात. दुसरं आहे की स्पॉन्सर्स पोस्ट असेल, कुणी ब्लॉगर असेल, कुणी वेबसाईट असेल, तर त्यांच्यावरती आपला बॅनर लावण्यासाठी चांगलं त्यांचं ट्रॅफिक असेल तर तुम्ही त्यांच्याकडून स्पेस घेऊ शकता, त्यांना एक रेंटेड पैसे देऊ शकता किंवा त्यांना वेब होस्टिंग देऊ शकता. तर अशा गोष्टींना तुम्हाला लीड जनरेट होऊ शकते. त्यानंतर आहे की नवीन कस्टमर तुम्ही जे आहे, ज्यांना वेब होस्टिंग वेबसाईट याच्या संदर्भात जास्त नॉलेज नाही आहे आणि ते पहिल्यांदाच तयार करतायत, तर अशा कस्टमरला तुम्ही टार्गेट करू शकता आणि त्यांच्याकडून त्यांना वेब होस्टिंग विकू शकता. त्यानंतर आहे की लोकल इन्फ्लुएन्सर असतात जे फक्त वेब डिझायनिंग करत असतात, तर अशांशी टाईप करू शकता किंवा त्यांच्याकडनं रिव्ह्यू करून घेऊ शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला लीड जनरेशनसाठी होऊ शकतो. त्यानंतर आहे पेड मार्केटिंग स्ट्रॅटेजी. मित्र समजून घ्या की पेड मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे, ज्याच्यामध्ये गुगल ॲड्स तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये फेसबुक ॲड्स करू शकता. या ॲडच्या मार्फत तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक आणू शकता आणि तुम्ही त्याच्यातून आपली कमाई करून घेऊ शकता. तर मित्र या मार्केटिंग स्ट्रॅटेजीने तुम्हाला चांगले लीड्स मिळतील आणि त्याच्यातून तुमचं प्रॉफिट वाढेल. तर मित्र पहिल्यांदा आपण समजून घ्या की WHMCS सॉफ्टवेअर काय आहे आणि त्याच्यापासून आपल्याला वेब होस्टिंग मॅनेज करायला कसा फायदा होऊ शकतो. तर तुम्ही इथे बघू शकता की ऑटोमेशन आहे पूर्ण. ऑल टूल्स यू नीड टू स्टार्ट अ वेब होस्टिंग बिझनेस. तर हे सगळे ऑटोमेटेड आहेत सॉफ्टवेअर. तर काय काय येतं त्याच्यामध्ये की तर पहिलं आहे की ऑटोमेटेड बिलिंग्स. तुमचं इनवॉइस सेंडिंग, कलेक्टिंग पेमेंट्स, रिमाइंडर्स, टॅक्स हे सगळं ह्या बिलिंग सॉफ्टवेअरमधून होतं. त्याचप्रमाणे आहे की वेब अँड डोमेन. याच्यामध्ये समजू शकता की जे लीडिंग वेब होस्टिंग कंपनीज आहेत त्यांची कंट्रोल पॉइंट्स, डोमेन रजिस्ट्रेशन्स, हे ऑटोमॅटिक प्रोव्हिजन्स ह्या सगळ्या याच्यामध्ये होऊ शकतात. त्यानंतर आहे की सपोर्ट टूल्स. कस्टमरसाठी सपोर्ट टूल्स आणि त्यांचे क्लायंटसाठी नॉलेजेबल किंवा डाउनलोड्स हे फॅसिलिटी पण तुम्ही देऊ शकता. डेव्हलपमेंट फ्रेंडली आहे, सिक्युअर आहे आणि स्केलेबल आहे. सर्वात जास्त वापरलं जाणारं हे सॉफ्टवेअर आहे मित्रहो, ज्याच्यातून तुम्हाला वेब होस्टिंग करणं खूप सोपं होऊन जातं. तर तुम्ही ज्या वेळेला रिसेलर अकाउंट घेत असाल कुठल्याही वेब होस्टिंग कंपनीकडं, तर त्यांच्याकडे हे सॉफ्टवेअर तुम्हाला फ्रीमध्ये दिलं पाहिजे. अशी फॅसिलिटी असलेलेच रिसेलर अकाउंट घेणं किती पण गरजेचं असतं. तर हे एक सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे ज्या वेळेला आपण रिसेलर वेब होस्टिंग अकाउंट घेतो त्यावेळेला. तर मित्र आपण आता बघूया की होस्टगेटरचे रिसेलरिंग प्लॅन कसे आहेत आणि ते आपण कसे विकत घेऊ शकतो. सर्वात जास्त चांगली मानली जाणारी ही कंपनी आहे, त्यामुळे याचा आपण प्लॅन उदाहरणार्थ बघतोय. तर पहिल्यांदा समजून घ्या की रिसेलर अकाउंटमध्ये तुम्हाला लिनिक्स रिसेलरिंग होस्टिंग मिळते आणि विंडोज रिसेलरिंग होस्टिंग मिळते. तर लिनिक्स हे सर्वात जास्त वापरली जाते कारण हे फ्री प्लॅटफॉर्म आहे. वेब होस्टिंग याच्यात स्वस्त असतात. विंडोज जे आहे की विंडोज प्लॅटफॉर्म हे थोडं कॉस्टली असतं, त्यामुळे यांच्या रिसेलरिंग होस्टिंग महाग असतात. तर सगळ्यात जास्त वापरलं जाणारं लिनिक्स असतं कारण त्याच्यावर PHP वगैरे साईट्स रन होऊ शकतात जास्तीत जास्त. विंडोजमध्ये ASP वगैरे अशा ज्या साईट्स असतात त्या रन होत असतात चांगल्या प्रकारे. तर अशा लिनक्स घेणं गरजेचं पडतं आपल्याला, कारण ह्याच्यातूनच जास्तीत जास्त आपली कमाई होऊ शकते. कारण हे फ्रीमधलं आहे त्यामुळे ह्याची वेब होस्टिंग सर्वात जास्त चालते. तर लिनक्स प्लॅटफॉर्म आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर लिनक्स रिसेलर होस्टिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल तर ह्यांचे प्लॅन जे आहेत ते अमेरिकेला जर सर्व्हर असेल तर त्याचा एक वेगळा प्लॅन आहे. त्यानंतर भारतीय सर्व्हर असलेला तर तो एक प्लॅन वेगळा आहे. तर मित्र आपल्याला सर्व्हर हा इंडियनच घ्यायचा आहे. इंडियन घेतल्यामुळे तुमचं अपटाईम चांगल्या प्रकारे होतं, त्यामुळे इंडियन सर्व्हर घ्यायचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल की त्यांचे प्लॅन्स आहेत
असे 5 प्लॅन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या असेल तर प्लॅन त्यांचा कसा वाढतो आहे, तर त्यांचं पहिलं आहे की सी पॅनल अकाउंट जे कस्टमरसाठी लागतात ते किती तुम्ही क्रिएट करू शकताय. म्हणजे तुम्ही किती कस्टमर क्रिएट करू शकताय, 15 कस्टमर, 60 कस्टमर, 250 कस्टमर, 300 कस्टमर असे तुम्ही याच्यातून क्रिएट करू शकता. त्यानंतर डिस्क स्पेस दिलेला आहे मित्र याच्यामध्ये 50 GB, 100 GB, 150 GB, 250 GB. त्यानंतर बँडविथ दिलेली आहे मित्र हो, जे महत्त्वाचे आहे की 1000, 1000, 2000, 3000 आणि 4000. त्याच्यानंतर आहे की फ्री WHMC पॅनल्स जे आपण आता पाहिलं ते फ्री इथं दिलं जातं मित्र हो. त्याच्यानंतर आहे की सी पॅनल जे सी पॅनल कस्टमरसाठी लागतं ते तुम्हाला याच्यात दिलं जातं आहे. फ्री डोमेन रिसेलर अकाउंट जे आपल्याला गरजेचं आहे. फ्री SSL सर्टिफिकेट्स याच्यामध्ये मिळतात. त्याच्यानंतर तुम्ही पुढं बघू शकता की अनलिमिटेड डोमेन, अनलिमिटेड डाटाबेस, अनलिमिटेड ईमेल अकाउंट्स, 24/7 सपोर्ट आहे. प्रायव्हेट नेम सर्व्हर जो इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कारण प्रायव्हेट नेम सर्व्हर असेल तर कस्टमरला कळत नाही की कोणत्या वेब होस्टिंगशी त्यांनी कनेक्टेड आहेत ते. तर 1 क्लिक, त्यामुळे प्रायव्हेट नेम सर्व्हर हा तुमचा असेल तर कस्टमरला माहिती आहे की तुम्हीच वेब होस्टिंग रन करताय. 1 क्लिक स्क्रिप्ट इन्स्टॉलेशन, जसं आपण पाहिले की वर्डप्रेस वगैरे आहे आपण इन्स्टॉल करू शकताय. ॲबिलिटी टू ॲड ऑन सी पॅनल अकाउंट्स, तुम्ही जास्त म्हणजे अपग्रेड करू शकताय. तुमचे हे जर तुम्ही 15चं घेतलं तर तुम्ही 60वरती अपग्रेड करायचं असेल तर ती फॅसिलिटी आहे. सी पॅनल कंट्रोल आहे आणि WHM आहे. तर तुम्ही बघू शकता की का लिनक्स होस्टिंग पण हे करायचे आहे. 24/7 सिमलेस अपग्रेड आहेत जे वेबसाईटसाठी लागतात ते आहेत. 90.9 अपटाईम आहे मित्र हो. हे लक्षात ठेवा, कुणी जर 100 म्हणत असेल तर ते थोडंसं डाऊटफुल वाटतं, कारण 90.9 म्हटलं की कसं आहे की टेक्निकल ही गोष्ट आहे वेब होस्टिंग, त्याच्यात इश्यू थोडे ना थोडे येत असतात. 100% कोणीही असं लाईव्ह देऊ शकत नाही, पण देत असेल तर तुम्हाला त्याचं मग रिसर्च करावं लागेल. तर हे गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. टेक्निकल स्पेसिफिकेशन जर तुम्ही यांची बघितली की प्रोफेशनल ईमेल ID, डाटाबेस, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातून भेटून जातात. तर मित्र हो, समजण्यासारखी गोष्टी ह्या आहे की 15 अकाउंटसाठी तुम्हाला किती पे करायला लागतात याच्यावरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तुमचे प्रॉफिट कसे आहे. त्याच्यानंतर प्रत्येक कस्टमरला तुम्ही किती डिस्क स्पेस अलॉट करू शकता हे तुम्हाला त्याच्यातून समजून घ्यायचं आहे. बँडविड्थ किती एका कस्टमरला देऊ शकता. मित्र हो, छोट्या वेबसाईटना कमी बँडविड्थ लागते, कमी डिस्क स्पेस लागतो. तर अशा जे कस्टमर असतात त्यांना तुम्ही बँडविड्थचं छोटं प्लॅन क्रिएट करू शकताय. मित्र हो, हे समजून घेणं गरजेचं आहे की ह्या सी पॅनलबरोबर तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही प्लॅन्स तयार करावे लागतील, तुम्हाला जे वेब होस्टिंगचे प्लॅन्स असतात त्याप्रमाणे प्लॅन्स तुम्हाला तयार करावे लागतील. आणि ते प्लॅन्स तयार केल्यानंतरच तुम्ही त्याच्यातून आपले जे सी पॅनल्स अकाउंट, म्हणजे एका सी पॅनल अकाउंटसाठी जर तुम्ही प्लॅन क्रिएट केला तर 1 GB डिस्क स्पेससाठी तुम्ही किती बँडविड्थ देत आहे. समजा 1 GBसाठी तुम्ही 10 देत असेल तर दुसरा प्लॅन जर तुम्ही 5 GB डिस्क स्पेस आणि 50 GB बँडविड्थ असं तुम्हाला प्लॅन्स तयार करावे लागतील. आणि त्या प्लॅन्समधूनच तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकताय. तर मित्र हो, फायदा हा होतो कारण हे जे रिसेलर अकाउंट्स जे असतात ते आपल्याला एका कस्टमरसाठी प्राईस खूप कमी येते ॲव्हरेजली, आणि तुम्ही ज्यावेळेला सेल करायला जाता तर तुम्हाला त्याच्यातून जास्त फायदा होतो. तर मित्र हो, हे होतं वेब होस्टिंगचं रिसेलर अकाउंट संदर्भातली माहिती. हा बिझनेस एक चांगला बिझनेस आहे. इन्व्हेस्टमेंट पण कमी आहे. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही चालू करू शकता. तुमचे एक्झिस्टिंग बिझनेस जर आहे असेल क्रॉस सेलिंग वगैरे तर तुम्ही चांगल्या प्रकारे याच्यामध्ये करू शकता. तर मित्र हो, आज आपण पाहिलं वेब होस्टिंग रिसेलर कसं आपण बनवू शकतो येतं, आणि याच्यातून आपली अर्निंग वाढवू शकतो आहे. आपली जे आपल्याला पैसे पाहिजे आहेत वर्क फ्रॉम होम करून आपण करू शकतो आहे. तर मित्र, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.